नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकुंद कुलकर्णी आपले फ्री ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉप मध्ये स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा वर्कशॉपचा चौथा दिवस। आपण व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये टेक्निकला सुरुवात केली होती आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष आणि जाणीवपूर्वक ग्रामर आणि टेन्सेस न शिकता 2 स्टेप आणि 7 टेक्निकच्या मदतीने आपल्याला इंग्रजी बोलता येते। यामध्ये व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण टेक्निकला सुरुवात केली आहे। पहिलं टेक्निक आपण पाहिलं, त्याच टेक्निक सोबत थोडंसं आपण अजून काही ऍड केलं तर आपलं टेक्निक नंबर 2 तयार होतं। परंतु टेक्निक नंबर 2 ला सुरुवात करण्यापूर्वी टेक्निक 1 मध्ये नेमकं आपण काय पाहिलं ती थोडी उजळणी करूया। टेक्निक 1 मध्ये आपण पाहिलं की कडक्यास कोणताही प्रत्यय नसताना व ज्या वाक्यामध्ये मूळ क्रियापद न येता केवळ एकटेच आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात येतं, त्याला इंग्रजीमध्ये एम, इज, आर म्हणतात। असते, असती, असतो, असतात याला देखील इंग्रजीमध्ये एम, इज, आर असे म्हणतात। नाही, नाहीस, नाहीत याला आपण एम नॉट, इज नॉट, आर नॉट म्हणतो। नसते, नसती, नसतो, नसतात एम नॉट, इज नॉट, आर नॉट म्हणतो। वाक्यामध्ये मूळ क्रियापद न येता केवळ एकटेच होता, होती, होतो, होतात आलं तर इंग्लिशमध्ये त्याला आपण वॉज, वेअर म्हणतो। नवता, नवती, नवते, नवतो, नवतात आलं तर वॉज नॉट, वेअर नॉट म्हणतात। तसंच वाक्यामध्ये मूळ क्रियापद न येता वाक्यामध्ये क्रमांक 3 च्या ठिकाणी म्हणजे क्रियापदाच्या ठिकाणी असेल, असेन, असू, असशील, असतील आलं तर आपण त्याला इंग्लिशमध्ये शाल बी, विल बी म्हणतो। नसेल, नसेन, नसू, नसशील, नसतील आलं तर आपण त्याला इंग्रजीमध्ये शाल नॉट बी, विल नॉट बी असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, याच टेक्निक मध्ये आज आपल्याला केवळ त हे अक्षर ऍड करायचंय। म्हणजे काय की मराठीमध्ये बोलत असताना मूळ क्रियापदाच्या शेवटी जेव्हा त लागतो, खात, खाणेला आपण ईट म्हणतो पण खात, जर त लागला तर त्याला आपण इंग्रजीमध्ये वापरायचा आयएनजी। खात, ईटिंग, पीत, ड्रिंकिंग, नाचत, डान्सिंग, लिहित, रायटिंग, बोलत, स्पीकिंग, वाचत, रीडिंग, ऐकत, लिसनिंग, पीत, ड्रिंकिंग। हे लक्षात ठेवायचं की मराठीमध्ये मूळ क्रियापदाच्या शेवटी त आलं की त्याला आपण इंग्रजीमध्ये आयएनजी लावायचा। आजच्या टेक्निकमध्ये आपण एवढं शिकणार आहोत। मग व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण जे टेक्निक पाहिलं त्याच टेक्निकमध्ये आपण जर हे त अक्षर मिसळलं तर आपली आजची नवीन टेक्निक तयार होते। मग आजच्या टेक्निकमध्ये आपण काय शिकणार आहोत तर आजच्या टेक्निकमध्ये मूळ क्रियापदाला त, आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात, जर त आहे, त आहेस, त आहोत, त आहात आलं तर याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं तर आहे, आहेस, आहेत, आहोतला म्हणतो आपण एम, इज, आर आणि त ला म्हणायचं आयएनजी। आणि म्हणून त आहे, त आहेस, त आहोत, त आहात इंग्लिशमध्ये एम, इज, आर मूळ क्रियापदाला आयएनजी, एम मूळ क्रियापदाला आयएनजी, इज मूळ क्रियापदाला आयएनजी, आर मूळ क्रियापदाला आयएनजी। हे वाक्य नकारार्थी करायचंय। त नाही, त नाहीस, त नाहीत, तर एम नॉट मूळ क्रियापदाला आयएनजी, इज नॉट मूळ क्रियापदाला आयएनजी, आर नॉट मूळ क्रियापदाला आयएनजी। त होता, त होती, त होते, त होतो, त होतात, काय म्हटलं मी, त होती, त होते, त होतो,
तर होतात, तर तला आयएनजी म्हणतो आपण. आणि होता, होती, होते, होतो, होतातला वॉज वेअर म्हणतो. आणि म्हणून ही टेक्निक आजची तयार होते. वॉज एमव्ही आयएनजी किंवा वेअर एमव्ही आयएनजी. त नव्हता, त नव्हती, त नव्हते, त नव्हतात. वॉज नॉट एमव्ही आयएनजी, वेअर नॉट एमव्ही आयएनजी. त असेल, त असेन, त असू, त असशील, त असतील. असेल, असेन, असू, असशील, असतील याला आपण का व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये पाहिलं. शाल बी, विल बी आणि तला आयएनजी म्हणा. आणि मग आजची टेक्निक तयार होते. त असेल, त असेन, त असू, त असशील, त असतील. शाल बी एमव्ही आयएनजी, विल बी एमव्ही आयएनजी. त नसेल, त नसेन, त नसू, त नसशील, त नसतील. शाल नॉट बी एमव्ही आयएनजी, विल नॉट बी एमव्ही आयएनजी. आणि लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, मी व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये देखील सांगितलं की इंग्रजी वाक्यामध्ये नॉटचं स्थान हे निश्चित आहे. नॉट नेहमी सहाय्यकारी क्रियापदानंतरच येत असतं. मग याच टेक्निकचा वापर म्हणजे काल आपण व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये त्या टेक्निक पाहिल्या आहेत. त्यात फक्त अक्षर त मिसळलं की आपली नवीन टेक्निक तयार होते. इथं कुठेही काळाच्या नावाकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. फक्त जर व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये सांगितलेली पहिली टेक्निक जर पाठ असेल, ती लक्षात असेल, तरच तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मधली टेक्निक सहजपणे समजेल. कारण आज फक्त आपण मराठीमध्ये मूळ क्रियापदाला त लागलं तर इंग्रजीमध्ये त्याला आयएनजी म्हणतात, एवढंच तुम्हाला आज सांगितलं आहे. आणि यातनच आपली टेक्निक तयार झाली. त आहे, त आहेस, त आहोत, त आहात. इंग्लिशमध्ये एम एमव्ही आयएनजी, इज एमव्ही आयएनजी, आर एमव्ही आयएनजी. त नाही, त नाहीस, त नाहीत. am not mving, is not mving, are not mving. त होता, त होती, त होतो, त होतात. was mving, where mving. त नव्हता, त नव्हती, त नव्हते, त नव्हतात. was not mving, were not mving. त असेल, त असेन, त असू, त असशील, त असतील. शाल बी mving, विल बी mving. त नसेल, त नसेन, त नसू, त नसशील, त नसतील. शाल नॉट बी mving, विल नॉट बी mving. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण याच टेक्निकच्या साह्यानं काही वाक्य पाहूया. पण वाक्य करत असताना तुम्हाला 2 स्टेप लक्षात ठेवायच्यात. पहिली स्टेप 123 ला 132 करा. म्हणजे दिलेल्या वाक्यामधील 1 कोणता आहे, 2 कोणता आहे, 3 कोणता आहे हे नीट लक्षात घ्या. 123 ला 132 करा. तसेच वेळ दाखवणारे शब्द, जागा दाखवणारे शब्द, रीत दाखवणारे शब्द योग्य ठिकाणी मांडा आणि शब्दशः भाषांतर करा. विद्यार्थी मित्रांनो, अनेकांना असं वाटतं की खूप वेळ लागेल. नाही, जितका अधिक तुम्ही सराव कराल, जितकं लवकर टेक्निक लक्षात घ्याल आणि पाठांतर कराल, तितक्या लवकर तुम्हाला इंग्रजी यायला सुरुवात होईल. जर तुम्ही व्हिडिओ क्रमांक 3 मधलं टेक्निक जर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वीच जर तुमचं तयार असतं, तर आजच्या टेक्निकमध्ये केवळ तुम्हाला एकच अक्षर शिकवलंय, ते म्हणजे मराठीमध्ये मूळ क्रियापदाच्या शेवटी त आलं की इंग्रजीमध्ये त्याला आयएनजी म्हणावे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया वाक्याला. आजचं पहिलं वाक्य आहे, मी चित्र काढत आहे. मी चित्र काढत आहे. त आहे, काढत आहे, त आहे. या वाक्यामध्ये नंबर 1 कोण आहे? मी. नंबर 2 चित्र आणि नंबर 3 काढत आहे. मी चित्र काढत आहे याचं 132 करा. मग स्टार्टिंगला 1 मी. आता काढत आहे असं म्हणायचं नाही. काढत आहे असं म्हणण्याऐवजी आहे काढत असं म्हणायचं. मी आहे काढत चित्र. मी आहे काढत चित्र. मग मीला काय म्हणायचं? आय. आहेला काय म्हणायचं? व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये पहिलं टेक्निक शिकलो आहोत. मग आहेला काय म्हणणार आपण? एम.
काढणे ड्रॉ, पण आपल्याला काढत म्हणायचंय तर लागलं की ING लावा. ड्रॉइंग, आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. चित्राला काय म्हणतो आपण? पिक्चर. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर या वाक्यामध्ये चित्र मोजता येतं पण मोजायचंय का? नाही. जे मोजता येतं पण मोजायचं नाही अशा वेळेस अँड म्हणा. मोजताही येतं पण मोजायचंही आहे तर 1 2 3 म्हणतात. म्हणून पूर्ण वाक्य आलं आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. वाक्य क्रमांक 2. शिक्षक वर्गात चित्र दाखवत आहेत. शिक्षक वर्गात चित्र दाखवत आहेत. आहेत दाखवत आहेत. 132 याचं 123 पहा. या वाक्यात एक कोणी? शिक्षक. नंबर 2 चित्र. नंबर 3 दाखवत आहेत. आणि वर्गात हा स्थळ जागा दाखवणारा शब्द आहे. आता याचा आपण 132 करूया. शिक्षक आहेत दाखवत चित्र. शिक्षक 1 आहेत दाखवत. दाखवत आहेच काय करायचं? आहे दाखवत. आहे दाखवत चित्र वर्गात. आणि शब्दशः भाषांतर करा. शिक्षक टीचर. टीचर. आता इथं कुठल्या एका टीचर बद्दल किंवा निश्चित टीचर बद्दल बोलायचं असं द म्हणा आणि कुठल्याही शिक्षकाबद्दल म्हणा. म्हणून अ टीचर आहे इज. दाखवत दाखवलेला शब्द आहे शो. दाखवत लागलं शोईंग. टीचर इज शोईंग पिक्चर. चित्र मोजता येतं मोजायचं नाही. अँड मोजायचं आहे 1 2 3. म्हणून इथं अ पिक्चर वर्गात इन द क्लास. पूर्ण वाक्य अ टीचर इज शोईंग अ पिक्चर इन द क्लास. याच 2 वाक्याचं आपण जर नकारार्थी केलं, याच 2 वाक्याचं जर आपण नकारार्थी केलं तर मी चित्र काढत नाही. मी चित्र काढत नाही. याला आपण 132 मध्ये म्हणा. मी नाही काढत चित्र. मी नाही काढत चित्र. मीला म्हणायचं आय. नाही एम नॉट. काढत ड्रॉइंग. चित्र अ पिक्चर. आय एम नॉट ड्रॉइंग अ पिक्चर. शिक्षक वर्गात चित्र दाखवत नाहीत. शिक्षक वर्गात चित्र दाखवत नाहीत. शिक्षक नाही दाखवत चित्र वर्गात. शिक्षक नाही दाखवत चित्र वर्गात. अ टीचर इज नॉट शोईंग. अ टीचर इज नॉट शोईंग अ पिक्चर इन द क्लास. पुढचं वाक्य. माझी आई चहा बनवत होती. माझी आई चहा बनवत होती. नंबर 1 माझी आई. नंबर 2 चहा. नंबर 3 बनवत होती. होती बनवत होती. याचं 132 करा. माझी आई होती बनवत. माझी आई होती बनवत चहा. मग माझीला काय म्हणायचं? माय. आई मदर. होती वॉज. बनवलेला शब्द मेके पण आपल्याला बनवत म्हणायचंय मेकिंग. माय मदर वॉज मेकिंग टी. चहा मोजता संख्येत मोजता येत नसतो आणि म्हणून अँड द ची गरज नाही. माय मदर वॉज मेकिंग टी. माझी आई चहा बनवत होती. याच वाक्याला आपण जर नकारार्थी केलं की माझी आई चहा बनवत नव्हती. माझी आई चहा बनवत नव्हती. 132. माझी आई नव्हती बनवत. नव्हती बनवत चहा. मग माझी आई माय मदर नव्हती वॉज नॉट बनवत मेकिंग चहा टी. माय मदर वॉज नॉट मेकिंग टी. ती तिचे केस विंचरत होती. ती तिचे केस विंचरत होती. 132. ती होती विंचरत. विंचरत होती आपण म्हणायचं होती विंचरत. ती होती विंचरत तिचे केस. याचे 132 आपण इंग्लिशमध्ये करा. ती आपण म्हणायचं शी. होती वॉज. आता विंचरण्याला काय शब्द आहे? कशाच्या साह्याने विंचरतो? कोंब.
आणि कोंब म्हणजे विंचरणे देखील आपल्याला विंचरत म्हणायचंय, कोम्बिंग. मग ती होती विंचरत, शी वॉज कोम्बिंग. तिचे हर केस, हेअर, HAIR, हेअर्स म्हणायचं नाही, कारण हेअर डोक्यावरती एक केस असला तरी त्याला हेअर म्हणायचं, आणि डोक्यावरती सगळे केस असले तरी त्याला हेअरच म्हणायचं, हेअर्स म्हणायचं नाही. ती होती विंचरत तिचे केस, शी वॉज कोम्बिंग हर हेअर. याच वाक्याला जर आपण नकारार्थी केलं, ती तिचे केस विंचरत नव्हती, ती तिचे केस विंचरत नव्हती, तर आपण म्हणणार ती नव्हती विंचरत तिचे केस, ती नव्हती विंचरत तिचे केस. शी वॉज नॉट, नव्हतीला काय म्हणायचं, वॉज नॉट, विंचरत कोम्बिंग तिचे हर केस, हेअर. शी वॉज नॉट कोम्बिंग हर हेअर. विद्यार्थी काही प्रश्न विचारत असतील, विद्यार्थी काही प्रश्न विचारत असतील, या वाक्यामध्ये विद्यार्थी आहे नंबर 1, काही प्रश्न 2 आणि विचारत असतील नंबर 3. विचारत असतील, त असतील, विचारत असतील. 132 करा. विद्यार्थी असतील विचारत, विचारत असतील आपण म्हणायचं असतील विचारत काही प्रश्न. मग विद्यार्थ्यांना म्हणायचं स्टुडंट्स. असतील शाल बी, विल बी, तर शाल आपण आय वी नंतर वापरायचं, इथं विल बी. स्टुडंट्स विल बी, विचारणेला शब्द आहे आस्क, आपल्याला विचारत म्हणायचंय. स्टुडंट्स विल बी आस्किंग सम क्वेश्चन्स, काही प्रश्न, सम क्वेश्चन्स पूर्ण वाक्य. स्टुडंट्स विल बी आस्किंग सम क्वेश्चन्स. त्यानंतर याच वाक्याला जर नकारार्थी केलं तर विद्यार्थी काही प्रश्न विचारत नसतील, विद्यार्थी काही प्रश्न विचारत नसतील, विद्यार्थी नसतील विचारत काही प्रश्न. विद्यार्थी स्टुडंट्स असतील तर नसतील करा, विल नॉट बी, नॉटची जागा फिक्स असते सहाय्यकारी क्रियापदानंतरच. स्टुडंट्स विल नॉट बी आस्किंग सम क्वेश्चन्स, पूर्ण वाक्य. स्टुडंट्स विल नॉट बी आस्किंग सम क्वेश्चन्स. तो एक कविता लिहित असेल, तो एक कविता लिहित असेल. वाक्यात 1 आहे तो, 2 आहे एक कविता, 3 आहे लिहित असेल. लिहित असेल, त असेल, त असेल, लिहित असेल. 132 करा. तो असेल लिहित, लिहित असेलचं काय करायचं, असेल लिहित, तो असेल लिहित एक कविता. मग तोला म्हणायचं ही, असेलला म्हणायचं शाल बी, विल बी. मग ही सोबत काय वापरायचं, विल बी. ही विल बी लिहित, लिहिलेला शब्द राईट आहे, आपण लिहित म्हणायचं रायटिंग. ही विल बी रायटिंग अ पोयम. पोयम मोजता येते, मोजायची नाही, म्हणून ही विल बी रायटिंग अ पोयम. याच वाक्याला आपण जर नकारार्थी केलं, तो एक कविता लिहित नसेल, तो एक कविता लिहित नसेल, तो नसेल लिहित एक कविता, तो नसेल लिहित एक कविता. ही विल नॉट बी रायटिंग अ पोयम, ही विल नॉट बी रायटिंग अ पोयम. विद्यार्थी मित्रांनो, चला मग आपण वाक्यांचा सराव करूया. मी वर्तमानपत्र वाचत आहे. याचं 132 काय होईल, मी आहे वाचत वर्तमानपत्र. मी आहे वाचत वर्तमानपत्र. मीला म्हणायचं आय, आहेला म्हणायचं एम, वाचतला म्हणायचं, वाचणे काय शब्द आहे, रीड. वाचत रीडिंग. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. वर्तमानपत्र मोजता येतात पण या ठिकाणी मोजायचं नाही, म्हणून म्हणायचं आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. पुढील वाक्य, ते बाळ मोठ्याने रडत होते. ते बाळ मोठ्याने रडत होते. 132. ते बाळ होते रडत मोठ्याने. ते बाळ होते रडत मोठ्याने.
आता बाळ आलंय म्हणून त्याला दे म्हणायचं नाही. म्हणजे आपण निश्चित अशा बाळाबद्दल बोलायलोय आणि म्हणून एकतर द बेबी म्हणा किंवा दॅट बेबी म्हणा. द बेबी वॉज रडलेले शब्द आहे क्राय. आपल्याला रडत म्हणायचंय. द बेबी वॉज क्राईंग लाऊडली किंवा अलाउड. पूर्ण वाक्य. द बेबी वॉज क्राईंग लाऊडली. द बेबी वॉज क्राईंग अलाउड. मी अंबडला जात होते. मी अंबडला जात होते. 132. मी होते जात अंबडला. मी होते जात अंबडला. मीला म्हणायचं आय. होते वॉज जात जाणेला शब्द गो आहे. जात गोईंग. अंबडला अंबड. पूर्ण वाक्य. आय वॉज गोईंग टू अंबड. आय वॉज गोईंग टू अंबड. तिची आजी तिला एक गोष्ट सांगत होती. तिची आजी तिला एक गोष्ट सांगत होती. 132. तिची आजी होती सांगत तिला एक गोष्ट. परत एकदा. तिची आजी होती सांगत तिला एक गोष्ट. तिची आजी हर ग्रँडमदर हर ग्रँडमा. होती सांगत वॉज टेलिंग तिला हर एक गोष्ट. गोष्ट मोजता येते मोजायची नाही. अ स्टोरी. पूर्ण वाक्य. हर ग्रँडमा हर ग्रँडमदर वॉज टेलिंग हर अ स्टोरी. आम्ही उत्तरे लिहित असू. आम्ही उत्तरे लिहित असू. आम्ही असू लिहित उत्तरे. आम्ही असू लिहित उत्तरे. वी शाल बी वी विल बी. विल बी म्हटलं तर निश्चितपणे लिहिणार आहात किंवा तुम्हाला मनातून इच्छा आहे. आणि शाल बी सांगायचं म्हणून सांगितलं किंवा प्रॉमिस केलं. वी शाल बी रायटिंग द आन्सर्स. वी विल बी रायटिंग द आन्सर्स. याच वाक्याला जर आपण नकारार्थी केलं. आम्ही उत्तरे लिहित नसूत. आम्ही उत्तरे लिहित नसू. 132. आम्ही नसू लिहित उत्तरे. आम्ही नसू लिहित उत्तरे. वी विल नॉट बी रायटिंग द आन्सर्स. वी विल नॉट बी रायटिंग द आन्सर्स. वी शाल नॉट बी रायटिंग द आन्सर्स. केदार शाळेत जात असेल. केदार शाळेत जात असेल. केदार असेल जात शाळेत. केदार असेल जात शाळेत. केदार विल बी गोइंग टू स्कूल. केदार विल बी गोइंग टू स्कूल. तुम्ही नदीत पोहत आहात. तुम्ही नदीत पोहत आहात. 132. तुम्ही आहात पोहत नदीत. तुम्ही आहात पोहत नदीत. यू आर स्विमिंग. पोहणे शब्द स्विम आहे. पोहत स्विमिंग. यू आर स्विमिंग इन द रिव्हर. ती गाणे गात नव्हती. ती गाणे गात नव्हती. ती नव्हती गात गाणे. ती नव्हती गात गाणे. शी वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. सॉन्ग मोजता येतं मोजायचं नाही म्हणून अ अँड. शी वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. तो पेरू खात होता. तो पेरू खात होता. तो होता खात पेरू. तो होता खात पेरू. तो ही होता वॉज खात इटिंग. पेरू गवा. पेरू मोजता येतो पण इथं मोजायचा नाही म्हणून अ गवा. पूर्ण वाक्य. ही वॉज इटिंग अ गवा. आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करत आहोत. आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करत आहोत. 132. आम्ही आहोत सुरुवात करत. आम्ही आहोत सुरुवात करत.
खेळायला क्रिकेट. आम्ही आहोत सुरुवात करत खेळायला क्रिकेट. वी आर स्टार्टिंग, सुरुवात करणे स्टार्ट, सुरुवात करत स्टार्टिंग. वी आर स्टार्टिंग टू प्ले क्रिकेट. वी आर स्टार्टिंग टू प्ले क्रिकेट. तो मला त्याचे पुस्तक देत आहे. तो मला त्याचे पुस्तक देत आहे. 132. तो आहे देत मला त्याचे पुस्तक. तो आहे देत मला त्याचे पुस्तक. तो ही आहे इज देत गिव्हिंग त्याचे पुस्तक. हिज बुक मला तुम्ही. ही इज गिव्हिंग मी हिज बुक किंवा ही इज गिव्हिंग हिज बुक टू मी. नकारार्थी केलं तर तो मला त्याचे पुस्तक देत नाही. तो मला त्याचे पुस्तक देत नाही. तो नाही देत मला त्याचे पुस्तक. तो ही नाही इज नॉट देत गिव्हिंग मला मी त्याचे पुस्तक हिज बुक. पूर्ण वाक्य. ही इज नॉट गिव्हिंग मी हिज बुक. आम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आहोत प्रयत्न करत इंग्रजी बोलण्याचा. आम्ही आहोत प्रयत्न करत इंग्रजी बोलण्याचा. वी आर ट्राइंग टू स्पीक इंग्लिश. वी आर ट्राइंग टू स्पीक इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ह्या टेक्निककडे थोडं लक्षपूर्वक पाहिलं, कारण जसा जसा आपण एक एक व्हिडिओ पूर्ण पाहत जाऊ तसं तसं आपल्या लक्षात येईल की हे फार सोपं आहे. जर तुम्ही आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात, असती, असते, असतात, होता, होती, होते, होतात, असेल, असेन, असू, असशील, असतील लक्षात ठेवलं आणि त्याच्यामध्ये आजच्या टेक्निकचा फक्त त ऍड केला की आजचं टेक्निक तयार झालं. त आहे, त असते, त होता, त असेल. हे इतकं सोपं आहे, परंतु हे लक्षात ठेवणं, समजून घेणं आणि सराव करणं अधिक महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज इथंच थांबूया. परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.